नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. सूर्य पण चांगला वरी आलेला आहे आणि इकडं मस्त असं अंगणामध्ये सडा टाकून घेतला आहे. सकाळ किचनमध्ये आली मी आता स्वयंपाक करायला. पहिल्यांदा किचन कटा सगळा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता सुरुवात करते स्वयंपाकाला. सगळ्यात पहिल्यांदा आता चहा ठेवायचा आहे. आज आमच्या इकडं खारी टोस्टवाला आलता, त्याच्याकडनंच खारी टोस्ट बटर घेतलं होतं. गवारच्या शेंगाची सुकी भाजी करायची. शेंग पाल्याला धुवून घेते चांगली. आपल्या रानातली गवार आहे, भुईमुगाच्या कडेला लावली होती. जिरे मोहरी लसणाची फोडणी देऊन घेतली. थोडंसं हळद टाकले. आता टाकून घेते गवारची शेंग. शेंगामध्ये आता मीठ टाकलं, काळं तिखट टाकलं आणि ताट झाकून तेलामध्ये शेंग वाफल्याला ठेवते. आणि शेंग शिजली की परत त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. आता शेंग शिजते तोपर्यंत कणिक मळायला घेते. गवारच्या शेंगाची भाजी करून झाली आणि आता चपाती करायला लागली. 9:30 वाजल्या त्या. आमच्या सगळ्यांची जेवणं झाली आणि इकडं खाली मी आंबे खाली आली. आज मी जाणार आहे माझ्या माहेरी. पोरं 8 दिवस झाले गेले ते आजोबाल्या. आज जाणते मी पण. माझ्या चुलत बहिणीचं आणि माझी मावस बहीण पण आहे ती, कारण माझी एक चुलती माझी मावशीच आहे. ते आज मावशीच्या मुलीचं लग्न आहे आता 2 दिवसानंतर. त्यासाठी जाणार आहे आज मी. आंब्याखाली आलती. जाताना म्हटलं आंबं घेऊन जावं. थोडंसं पिकलं काय सापडलं तर, कच्चं काय सापडलं तर. चला आंबं घेऊन घरी जाते. राधा आली ती माझ्यासोबत. मी झाडावर चढली होती. झाडावर मी काढून दिलं आंबं आणि राधानं खाली घेतलं तर पाटीत काढून. फक्त मला बरं, तू आत्याच्या गावाला गेलती का नाही? कसं काय लगेच महागारी आली मग? करमत नव्हतं? कसं काय ग? कोण मारायची गो? दाजा वहीन हाणायची काय तुला? खरं म्हणती का? बर. 12 वाजल्या. आले मी आता कोरडूला. बाल्या कुठे आहे र? लपून बसलाय काय? कार हा काय करताय? टीव्ही बघत बसलाय वे. बर. आता मी, माझी आई, मावशी नाही गेली, आम्ही सगळे आता लग्न घरी. इकडं आता मी लगीन घरी आली आणि इकडं आमच्या नवरीबाईची चालू आहे मेहंदी काढायला. इकडं घरामध्ये सगळं नवरीला द्यायचं नेहरी रखवत करायला चालू आहे. ह्या 3 माझ्या मावश्या आहेत त्या आणि ह्या 2 चुलत्या आहेत त्या. ह्या सगळ्यांचं मिळून आता करंज्या करायला चालू आहे. घरी आलो आता आम्ही आईच्या इथं. 5:45 वाजले त्या आणि पोरांचं आवरले. आम्ही आता निघाले कुर्डवाडीला लग्नासाठी. थोडीशी मला पण खरेदी करायची आणि पोरांना कपडे पण घ्यायचे लग्नासाठी. आणि आमच्या आधून बघा माऊच्या लग्नासाठी छान अशी मेहंदी काढली. मी नाही काढली. तू कधी काढायचं आहे? मला नाही काढायचं. आवडत नाही तुला मेहंदी? माझे बाबा काय पण म्हणते की कशी. अरे पण तुला शाळा भरायला अजून महिनाभर टाइम आहे. तोपर्यंत तुझी मेहंदी निघून जाईल बाळा. माझी शाळा बोलायला तर माझा तर बर्थडे आहे. हा, शाळा भरला की दुसऱ्या दिवशी तुझा बर्थडे आहे का नाही? पण मेहंदी तोपर्यंत निघून जाते. काढू तुला पण संध्याकाळी. थोडी काढू केक हातावर काढायची ना? तुझ्या हातावर जेसीबी काढायचा का? बरं काढू मग संध्याकाळी आपण. आता कपडे घेऊन माघारी आलो का मग काढू. इकडं मेहंदी काढून झाली. थोडंसं डेकोरेशन केले घरच्या घरीच आणि नवरीचा आपला फोटो काढायला चालू येतो. समोर करत
कधी पण फोटो ठेवताना अशी करून ठेव. मस्त काढली मेहंदी. मागच्या बाजून दाखव. दिसते नवरी साडीवर करत थोडंसं पायाची. पाय समोर घे. पायावरची पुसली का ग जरा? हां थोडीशी झाली. आता नवरीची मेहंदी काढून झाली आणि इकडे बघा वरमया सगळ्या तयार आहेत. आता मेहंदी काढायची ह्यांना सगळ्यांना. आता अगं वर बघ, युट्यूबवर दिसचे ना ग. हा सगळ्या जणी आता नका का तुझ्याकडे. आता आमच्या सगळ्यांची मेहंदी काढायची. आता नवरीचं मेहंदीचं फोटोशूट करून झालेलं आहे. आता आम्ही सगळे पण नवरीसोबत फोटो काढून घेतो. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळची वेळ आहे. बराच टाईम झालेला आहे. आज माहेरातला दुसरा दिवस. पोरांच्या आंघोळी ती झाले. ते बघत बसले ते पोरं. आणि इकडं आईचा चहा बनवून तयार आहे. वाटला का वत नका नुसता चहा वत. माऊ करते अजून. इकडं आले मी आता बांगड्या घालायला. तिकडं चालू आहे शिदोरी बांधायला. लाडूची शिदोरी द्यायची. आचार्याला बुंदी पाडलेली आहे, ती बांधायला चालू आहे. मस्त अशा माझ्या पण आता बांगड्या घालून झाले त्या. आता आमच्या नवरीची बॅग पॅकिंग करायला चालू आहे. इकडं नवरीच्याकडे माणसं आलेत नवरीला घ्यायला. आता त्यांनी शिदोरी आणलेली आहे आणि माझी सगळ्यात मोठी चुलती तिने सोडले शिदोरी. आता सांजोऱ्याची शिदोरी. आणि इकडं वस्त्रोच्या सगळ्या बायका जमा झाल्यात आता नवरीची पाठवणी करायला. इकडं खाली बांगड्या भरायचा कार्यक्रम चालूच आहे अजून. आई आता सगळ्या बायकांना शिदोरी वाटायला लागली. त्या सानिकाची नणंदबाई येते, तिची ओटी म्हणून तिला घेऊन चालले आता. तिकडे जा थोडं, तिकडे जा की. मोठ्यांच्या पुढे सगळ्यांच्या आता. जवळ घेत असते तिथं. साखर चारा की आधी मामींकडे दे आता. इथं सगळं पोहे. मोठी सांगायची